नगर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय इसळकी निंबळक येथील शाळेतील मैदानात माजी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पालक वर्गाने मेळावा घेऊन पालकांनी विरोध केला आहे. या विद्यालयामध्ये विकासाची कामे झपाट्याने होत असल्याने काही विघ्न संतोषी लोकांनी विनाकारण त्रास देण्यासाठी या ठिकाणी आवारात छोटी झुडपे तसेच मोठी झाडे असून सुशोभीकरणाच्या दृष्टीने लावलेली आहेत. परंतु या ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये मुद्दाम जनावरे चरण्यास सोडून झाडांना हानी पोहोचवली जाते. याच कारणास्तव काही पालकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या मेळाव्यामध्ये सर्वच कामांचा आढावा घेण्यात आला होता. या विद्यालयाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष नितीन भाऊसाहेब कोतकर व सचिव रघुनाथ गव्हाणे, पंढरीनाथ लामखडे, जयश्री म्हस्के, आदिनाथ कोतकर, किसन कोतकर, कविता कोतकर, संदीप कळसे, मनोज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पालक मेळाव्यामध्ये पालकांनी सांगितले, शाळा नगर जिल्ह्यामधील नावाजलेली आहे, तरी समाजकंटकांनी या विद्यालयाला कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये. या रिपोर्टचा आढावा घेतला आहे लक्ष न्यूजचे रिपोर्टर रावसाहेब वरपे, अहमदनगर यांनी. मी निंबळक ग्रामपंचायत उपसरपंच बाळासाहेब जगन्नाथ कोतकर आणि माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक हायस्कूलचे शालेय समितीचा एक सदस्य. तर आता हे पालक मेळावा झाला. या पालक मेळाव्यामध्ये काही समस्या होत्या. ग्राउंडविषयी जी समस्या होती त्याविषयी बोलणं झालेलं आहे. तर आजी माजी विद्यार्थ्यांसाठी काही उपोषण केलेलं आहे का दोन्ही आजी माजी विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड खुला असावं. पण आता यात पालकांचा निर्णय झालेला आहे. कोणी जबाबदारी काय विद्यार्थ्यांची घेत नाही. शाळेच्या व्यतिरिक्त जे ग्राउंड खुलं ठेवायचं हे शाळेतसुद्धा मुख्याध्यापक किंवा क्रीडा शिक्षक यांनी कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात ते तयार झालेले नाहीत. त्यामुळं आम्ही ग्रामस्थ सर्व या ठिकाणी होतो. तर आता फक्त ग्राउंड हे शाळेतले मुलं जे आहेत यांच्यासाठी ते खुलं राहणार. माजी विद्यार्थ्यांसाठी गावचं जे ग्राउंड आहे ते खुलं राहील. एवढं बोलून तुमचे निर्णय काय काय झाले आज पालक मेळाव्यामध्ये मीटिंगमध्ये? म्हणजे ग्राउंडचा झाला. तर पालकांना पालकांनी विचारलं, आम्ही विचारलं, पालक म्हणून पण आहेच मी. तर आम्ही विचारणा केली त्यांना ग्राउंड खुल्लं पाहिजे. तर कोणी जबाबदारी घेत नाही संस्था. त्यामुळे त्याला बंधनकारक ठेवावं असं नाही. मुख्याध्यापकांना विचारलं तुम्ही जबाबदारी घ्या, क्रीडा शिक्षकांना विचारलं तुम्ही जबाबदारी घ्या. तर आम्हाला लेखी द्या. आमची मुलं शाळेत येते त्यांची जबाबदारी 5:30च्या नंतर जे मुलं आम्ही इथं ताब्यात देणार आहेत मग तुम्ही त्याची जबाबदारी घ्या. तुम्ही बाहेरचे मुलं आणून त्यांना शिकवणार आहेत ना, ट्रेनिंग देणार आहेत. मग ती जबाबदारी घेणार कोण त्या मुलांची 9पर्यंत? ते घेण्यास तयार नाहीत. त्याच्यामुळं जे आजी विद्यार्थी आहेत यांच्यासाठी जे ग्राउंड खुलं राहील आणि जे माजी विद्यार्थी त्यांच्यासाठी गावचं ग्राउंड आहे ते खुलं आहे. बोलू का? माझं नाव बाबासाहेब विरकर. आज शाळेमध्ये पालक मेळावा होता त्यामुळे मी इथं उपस्थित होतो. पालक मेळाव्यामध्ये काही प्रश्न होते. त्यामध्ये एक होता की ग्राउंड बाहेरच्या लोकांना उपलब्ध करून द्यायचं का. बाहेरचे लोक म्हणजे जे विद्यार्थी आहेत माजी विद्यार्थी त्यांच्यासाठी हे ग्राउंड उपलब्ध करायचं का नाही करायचं. यामध्ये भरपूर काही निकष निघलेत. आता त्याचा संस्था योग्य प्रकारे निर्णय घेईल. जो निर्णय संस्था घेईल त्याला आमचं पालक म्हणून मी एक मान्यता देतो आहे की संस्था जो बी निर्णय घेईल त्याला माझं अनुमोदन असेल. त्यानंतर होतं की विद्यार्थ्यांची सुरक्षा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल असं होतं की मुलं बाहेर जातात शाळेच्या व्यतिरिक्त. काही पालक सांगतात की घरी काम आहे हे. तर अशा काही गोष्टी आहेत की त्याचा असा निर्णय झाला आहे की मुलांना लेखी लिहून दिल्याशिवाय अर्ज केल्याशिवाय त्यांना शाळेच्या टाईम व्यतिरिक्त बाहेर जायला परमिशन नाही. जर लेखी असेल तरच मुलं बाहेर जातील. त्याची जबाबदारी मग त्या मुलावर राहील किंवा शिक्षक ती जबाबदारी त्यांच्या पद्धतीने कसे हँडल करायचे ते करतील. बिना अर्जाचे मुलगा बाहेर गेला जबाबदारी ती मुलाचीच राहील. हो. ते बोलते माझी मुलगी 7वी अ मध्ये शिकते. ती संध्याकाळी 6-6:30ला शाळा सुटले की ड्रेस चेंज करून खेळायला येते. तर ती खेळते पण आम्हाला माहीत नसतं तिची जबाबदारी. तिला शिकवणारं कोण आहे, तिची जबाबदारी कोण घेणार आहे असं. आज तुमच्या मीटिंगमध्ये काय काय निर्णय झाले? त्यांनी सांगितलंय की आता आम्ही हे करू म्हणे की ठरवू त्याच्यावर. पालक मेळाव्यामध्ये ना हां. मंडळ निंबळक आपण या ठिकाणी पाहू शकता की न्यासाचे धर्मादाय आयुक्ताचा जो कोर्टाचा निकाल लागलेला आहे धर्मादायचा, तो निकाल लागल्यानंतर परिशिष्ट एला
ज्या संस्था आणि संचालकांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली त्या गोष्टीला फक्त 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या 6 महिन्यामध्ये संस्थेच्या आणि शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी भरघोस असा एका 6 महिन्यामध्ये इतका विकास होऊ शकतो विद्यालयाचा हे सुद्धा गावाला त्या ठिकाणी काही पालक लोक येतात तर ते सुद्धा या ठिकाणी विचारणा करतात बस 6 महिन्यामध्ये इतका विकास कसा होऊ शकतो. आपण पाहू शकता आता संपूर्ण पिल्व्हिक ब्लॉक बसवण्याचं काम ग्राउंडला चालू आहे. एक साधारणपणे 8-10 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल. इकडं नर्सरी प्री प्रायमरी स्कूलसुद्धा त्या ठिकाणी चालू केलेले आहे. आमचे विलास सर शेख सर त्या ठिकाणी कामकाज पाहतात. हेंबाडे मॅडमनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ते नर्सरी प्री प्रायमरी स्कूल चालवलं आहे. तर काही पालकांच्या घरी गेलो मी तर त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी ते म्हटले की आमची मुलगी एक 3-3.5 वर्षाची मुलगी सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालते आणि दररोज आईवडिलांच्या दर्शन घेऊन त्या ठिकाणी शाळेला निघते. जेवताना बसल्यावर श्लोक म्हणते. इतका विकासात्मक आणि अगदी सुसंस्कृत मुलं घडवण्याचं कार्य या ठिकाणी या विद्यालयामध्ये चालू आहे. या ठिकाणी समोरसुद्धा खोल्यांचे कामं चालू आहेत. अतिशय विकासात्मक या ठिकाणी कामकाज चालू आहे. आजच्या या पालक मेळाव्यामध्ये बऱ्याचशा विषयांवर आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये मग मुलांची शिस्त असेल, पुन्हा ड्रेस कोड असेल, त्यामध्ये आता मुख्य विषय जो गाजत होता मध्यंतरी उपोषणाचा वगैरे संदर्भात तो विषय असा होता की गावातील काही लोक उपोषणासाठी बसलेले होते. कमून बसले? त्यांचं असं म्हणणं होतं की बस शाळेचं ग्राउंड हे खुलं करण्यात यावं. अच्छा अच्छा. पण या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की शाळेचं ग्राउंड हे कधी बंद नव्हतंच ना. सकाळी 10 वाजेपासून शाळा भरते, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. साधारणपणे अर्धा तास मुलांना सुट्टी व्हायला लागतो. 6 वाजेपर्यंत मुलं आणि कर्मचारी याच ठिकाणी असतात. मग ग्राउंड हे बंद कधी असतं? बंद नसतंच ग्राउंड. फक्त या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की माझी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी परवानगी द्या, पण शाळेच्या वेळेमध्ये तर आपण परवानगी देऊ शकत नाही. पण शाळेच्या व्यतिरिक्त त्यांनी ज्या माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी खेळायचं आहे त्यांनी मुख्याध्यापकांकडे अर्ज करावा. मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि संस्था संगनमताने तो निर्णय घेतील का बा यांना खेळण्यासाठी ग्राउंड द्यायचं आहे का काय वेळेमध्ये. आता वास्तविक पाहता या विद्यालयाच्या पाठीमागं 5-5.5 एकराचं ग्राउंड मोकळंच आहे. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था आहे. मग त्या ठिकाणी माझे विद्यार्थी खेळू शकतात. पण याच ग्राउंडवर खेळण्याचा अट्टाहास का, आता त्याविषयी बोलणं थोडंसं मी चुकीचं राहील, पण तो विषय वेगळा आहे. पण जरी त्यांना खेळायचं असेल या ग्राउंडवर, माजी विद्यार्थी आहेत आपल्याच विद्यालयाचे, तर त्यांनी मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांना भेटून त्या ठिकाणी रीतसर अर्ज करून कोणत्या मुलांना या ठिकाणी खेळायचे त्यांनी त्या ठिकाणी अर्ज करावा. त्या अनुषंगाने संस्था, शिक्षक, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक मिळून तो निर्णय त्यांचा केला जाईल. ओके. विद्याप्रसारक मंडळ या संस्थेचा सहाय्यक धर्मदाय आयुक्त या कार्यालयातून 10/2/2023 या रोजी संस्थेचं कार्यकारी मंडळ अस्तित्वात आलं. संस्थेचं कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर संस्थेने सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी ज्या काही घटना, ज्या काही नियमावली दिलेल्या आहेत संस्थेला घालून, त्या नियमावलीनुसार संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त जीव तोडून कामकाज करतात. आणि हे कामकाज करीत असताना जे काही 6 महिन्यात विकास त्यांना पाहत नाही असं मला काही विसंतोषी लोकांकडून म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव येते. ते काय बोलतात, काय टीका करतात. त्याच्यानंतर वैयक्तिक बदनामी, वैयक्तिक अध्यक्ष स्वयंघोषित हे कोण आहे? हे सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय ठरविल ना. हे कोण आहे म्हणायचे आणि कोणी म्हणलं म्हणून अध्यक्ष होतील. आणि मला जर कोणी म्हणलं म्हणजे स्वयंघोषित अध्यक्ष आणि सचिव हे जे काही बोलणे चाललेले सध्या मीडियावर, आम्ही काय पाहत नाही मीडिया किंवा आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु जे काही या संस्थेचं आणि विद्यालयाचं नाव लौकिक आहे, या नाव लौकिकाला कुठेतरी डाग लावण्याची काही विसंतोषी लोकांकडून, काही समाजकंटकांकडून प्रयत्न होत आहे. दुसरी गोष्ट अशी की ग्राउंड हे कधीही बंद नाही विद्यार्थ्यांसाठी. ग्राउंडचा वापर हा विद्यार्थ्यांसाठीच होतो, विद्यार्थ्यांसाठी होणार.
आणि होईल. मग हे जाणून बुजून हे निवेदन देतात, आत्मदहन म्हणतात, असं तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ते, हे काय लोक त्रास देतात? ते कोणाच्या सांगण्यावरून करतात की स्वतःच्या बुद्धीनुसार वागतात हे त्यांनाच माहिती. कारण का स्वतःची बुद्धी जर वापरली, लिगली डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे इथे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाचं, याच्यात निकाल आहे, हे शेड्यूल आहे, निकाल या गोष्टीनुसार. आणि इथं काही घटना घडल्यात याच्यासाठी ही संस्थेने हे काही गोष्टींना मुलींच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही म्हणजे हे केलेलं आहे. म्हणजे मुलींच्या आपलं वॉल कंपाऊंड असेल, सुरक्षेसाठी मुलींच्या हे गोष्टी केलेल्या आहेत. आणि हे करीत असताना त्या माध्यमातून आम्ही विद्यालयाच्या भोवती वॉल कंपाऊंडचं सध्या काम चालू आहे. परंतु काही लोक जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि त्यांना एकच सांगणं आहे, बाबांनो, विकासाच्या प्रवाहात तुम्ही सहभागी व्हा, पण विकासाच्या जर आड आले तर जैसे थे जसंची तसं उत्तर आम्ही द्यायला सक्षम आहे. कारण तुम्ही स्वतःला जर लय मोठे समाजसेवक म्हणत असताल किंवा लय हे करीत असताल तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही. विद्यार्थ्यांचं हिताच्या विरोधात तुम्ही हे काम करू राहिलेले आहेत आणि विद्यालयाची बदनामी करू राहिलेले. दुसरा विषय असा आहे, लिंबळक स्पोर्ट क्लब हे सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात रजिस्टर संस्था आहे. या संस्थेचे विश्वस्त आहे, काही संचालक आहेत, काही पदाधिकारी आहेत. त्यांनी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, यांच्याकडे ग्राउंडसाठी, मैदानासाठी अर्ज करावा, त्यांनी ते उपलब्ध करून द्यावे. त्याच्यात आमची कुठलीही हरकत नाही. एवढंच मी संस्थेच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगतो. त्या विद्यालयाच्या लगतच 100 मीटर अंतरावर 5 एकरचं भव्य दिव्य असं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडमध्ये त्यांनी सराव केला तरी पण आमची काही हरकत. परंतु विद्यालयाच्या सुरक्षेसाठी, संस्थेच्या मालमत्तेसाठी आम्ही या गोष्टी आणि विकास करीत आहोत, बंधनकारक. हां. आणि हे करीत असताना काही जर अपप्रवृत्ती याला विरोध करीत असतील तर ते त्यांनी त्यांच्या बुद्धीची मला कीव येतीच, पण त्यांच्या बुद्धीला जे पटेल ते त्यांनी करावं. यापुढे काळामध्ये संस्था जैसे थे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण का बाबांनो, आमच्या वैयक्तिक बदनामी तुम्ही करीत आहात. तुमचे अर्ज किती, तुम्ही जर स्वतःला लय समाजसेवकांना लय हे करीत असाल तर माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही 20-20, 25-25 अर्ज कार्यालयांमध्ये, या विद्यालयामध्ये तुमच्या माहितीच्या अधिकाराचे किती अर्ज आले हो, त्याचं उत्तर द्या. आणि तांदूळ चोरीचं म्हणतो तर 18,138 रुपये पंचायत समिती, नगर शिक्षण विभाग यामध्ये कशाचा भरणा झाला ते अहवाल वाचल. इथला आमचा कर्मचारी सांगतोय की इथून या गोष्टी तांदूळाची विक्री करण्यासाठी काही लोकांनी घेऊन गेलेले आहेत दिवसा ढवळ्या. मग हे कोणत्या गोष्टीचं हे? इथला शासनाचा पगार घेणारा, अनुदान घेणारा कर्मचारी जर सांगत असेल, माझ्या डोळ्यात देखता यांनी टेम्पोत गोण्या टाकल्या आणि हे कशाच्या याने तुम्ही हे करतात. आणि 18,138 रुपये कशाचा भरणा केला तुम्ही? पंचायत समिती, नगर शिक्षण विभाग, शालेय पोषण आहार, त्या गोष्टी पण कळायला पाहिजे ना जनतेला. आम्ही आता त्या विषय सोडून दिलेले आहेत. आम्ही फक्त विकास आणि विकासच करीत राहणार आहे. ओके.